बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात जो काही दमदार पाऊस होणार आहे त्या पावसासंदर्भात सविस्तर अशी माहिती देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो अगोदर एक थोडक्यात सांगूया. तर दिनांक 15 ऑगस्टपासून आपल्याला पूर्व विदर्भाकडून जोरदार पाऊस दाखल होणार आहे. त्यानंतर पुढे हा पाऊस दिनांक 16, 17 आणि 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह सगळीकडे दमदार पाऊस होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आता आपण बघूया सविस्तर. तर करूया सुरुवात. तर अगोदर थोडक्यात माहिती देऊया की नेमकं 15 ऑगस्टपासून जो पाऊस पूर्व विदर्भाकडून यायला लागला आहे तर ह्या कोणत्या प्रणालीमुळे. तर शेतकरी बंधूंनो जर आपण इकडं बघितलं बंगालच्या समुद्रावरती तर इथे एक कमी दाब क्षेत्र म्हणजे एक डिप्रेशन तयार होणार आहे आणि ह्या डिप्रेशनची वाटचाल 15 ऑगस्टपासून अशी राहणार आहे की इकडे असं हे ओडिसा, छत्तीसगड तसेच आपल्या पूर्व विदर्भाकडून याचे काहीसा मध्य प्रदेश इकडे सुद्धा याची वाटचाल राहणार आहे. आणि हे पूर्व विदर्भाकडून असे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र इकडे सगळीकडे येणार आहे. आणि 15 ऑगस्टपासून सुरुवात झाल्याच्या नंतर हे 18 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दमदार पाऊस देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जी काही माहिती देतो प्रॉपर आपण ज्या मॉडेलवरती अभ्यास करतो त्याच मॉडेलचं तुम्हाला हे चित्रीकरण असते. तर बघूया सविस्तर पुढं नेमकं 15 तारखेला, 16 तारखेला, 17 तारखेला, 18 तारखेला एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो दिनांक 15 ऑगस्ट रोजी जो पाऊस येणार आहे जोरदार तर तो पाऊस आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळेल. तर पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला 15 ऑगस्ट रोजी दमदार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी डबल पुन्हा उर्वरित जो काही पश्चिम विदर्भ आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल, सगळीकडे नाही. त्यानंतर 15 तारखेला मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यामध्ये आहे हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश. इकडे लातूर, धाराशिव, बीड इकडे ढगाळ वातावरण राहील व कुठेतरी हलक्या सरी होईल 15 ऑगस्ट रोजी. त्यानंतर जर आपण इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इथे सुद्धा 15 ऑगस्ट रोजी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर नाशिक, अहिल्यानगरमध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळेल 15 ऑगस्ट रोजी. त्यानंतर जर आपण इकडे कोकणी भाग व पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग जर इकडे बघितलं तर इकडे सुद्धा आपल्याला 15 ऑगस्ट रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर पुण्याचा हे पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा हे पश्चिम भाग या इथे सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही पुण्याचा उर्वरित भाग आहे, साताऱ्याचा उर्वरित भाग आहे, सांगलीचा उर्वरित भाग आहे, कोल्हापूरचा उर्वरित भाग आहे, सोलापूरचा सुद्धा उर्वरित भाग आहे, तसंच अहिल्यानगरचा जो काही राहिलेला भाग आहे इथे सुद्धा हलक्या ते रिमझिम सरी पाहायला मिळेल दिनांक 15 ऑगस्ट रोजी. त्यानंतर पुढे हा पाऊस दिनांक 16 ऑगस्ट रोजी जर आपण बघितलं ही जे काही सिस्टम आहे तर इकडे असं सरकणार आहे. जो बाण दाखवला का तुम्हाला मी आता हा बाण असा दाखवला म्हणजे 16 ऑगस्टला पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र
तसेच 17 ऑगस्टला दक्षिण महाराष्ट्र इकडे राहिलेला नाशिक, अहिल्यानगर इकडे सुद्धा 16-17 ऑगस्टला हा पाऊस दमदार पाऊस होणार आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर दिनांक 15 ऑगस्टला पूर्व विदर्भामध्ये सुरुवात झाल्याच्या नंतर हा पाऊस पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भ, पश्चिम विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र इकडे पश्चिम महाराष्ट्र, कोकणी भागापर्यंत हा पाऊस म्हणजे इथपर्यंत हा पाऊस येणार आहे. त्यानंतर जे काही इकडचं बाष्प आहे अरबी समुद्राकडचं, हे इकडचं बाष्प आपल्या कोकणी भागात जो काही पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये पाऊस देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये जो काही दमदार पाऊस होणार आहे त्या पावसासंदर्भातला अंदाज. तसेच दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील व कुठे उघडीप राहील त्या संदर्भात आपण दिनांक 31 जुलै रोजीच अंदाज दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.